पुण्याच्या मंगळवार पेठेतील सुमारे 2 एकर जागेवरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत मोठ्या नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। ही जागा खासगी विकासकाला भाडे करारावर दिल्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप करण्यात आलाय। हा व्यवहार थांबवून या जागेवर स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारावे अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। 400 कोटी रुपये किंमत असलेला हा भूखंड 70 कोटी रुपयांना पोट भाडे करारावर देण्यात आल्याचा आरोप होतोय। मी आता पुण्यातल्या मंगळवार पेठेत उभा आहे। माझ्या उजव्या बाजूला MSRDCचा असलेला हा भूखंड जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्या तत्कालीन काळात अवघ्या 70 कोटी रुपयांना एका बिल्डरला दिला गेला। त्यावरून हा सगळा वाद सुरू झालेला आहे आणि वादात सापडलेला हाच तो भूखंड आहे। हा भूखंड आहे ससून रुग्णालयाच्या अगदी विरुद्ध दिशेला। याच भूखंडावरून शिंदेच्या शिवसेनेत आणि भाजपामध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा हा भूखंड एका विकासकाला फक्त 70 कोटी रुपयांमध्ये लीजवर दिला गेलेला आहे आणि आता हा जो भूखंड आहे या भूखंडाच्या ठिकाणी एखादं कर्करोग रुग्णालय व्हावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती भाजपच्या माजी नगरसेवकांकडून केली जाते आहे। माझ्या डाव्या बाजूला म्हणजे या प्लॉटच्या अत्यंत विरुद्ध बाजूला हे ससून रुग्णालय आपण पाहतो आहोत। याच ससून रुग्णालयाच्या विरुद्ध दिशेला ही जागा असल्यामुळे या ठिकाणी एखादं कर्करोग रुग्णालय व्हावं ज्याचा रस्ता हा ससून रुग्णालयाच्या खालून या रस्त्याच्या खालून भुयारी मार्गातून या भूखंडापर्यंत जाईल अशा पद्धतीची व्यवस्था होणी जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातले जे रुग्ण आहेत त्यांची मोठी सोय होऊ शकेल अशा पद्धतीचा जो विश्वास आहे तो भाजपच्या नगरसेवकांकडून व्यक्त केला जातोय। त्यासोबतच याच प्लॉटच्या लागून असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे सांस्कृतिक भवन आहे त्याच्या पाठीमागच्या या रिकाम्या जागेत एखादं म्युझियम हवं अशा पद्धतीची मागणी देखील RPI कडून केली जाते आहे। तेव्हा या सगळ्या संबंधानं जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तत्कालीन निर्णय घेतलेला होता तो बदलला जाईल अशा पद्धतीची देखील चर्चा सुरू झालेली आहे। तेव्हा कर्करोग रुग्णालयासाठी ही जागा दिली जाते का या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या निमित्तानं एखादं म्युझियम उभं राहतंय, नेमकी कशासाठी ही जागा दिली जाते? बिल्डरला ही जी जागा MSRDC कडून दिली गेली त्यात निर्णय बदलतोय का हे पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।